तुकया भक्त मधुसूदन लेखांक 21. समस्त वारकरी संत धर्माचे तेजोधिष्ठान असलेल्या जगद्गुरू संत तुकोबारायांच्या जीवनकार्याचा आढावा घेऊन आणि भंडारा भामचंद्र डोंगराची प्राचीन मध्ययुगीन ध्यान केंद्राची ऐतिहासिक पार्श्वभूमी लक्षात घेऊन ही संतपीठ साधनाभूमी सुरक्षित कशी राहील यासाठी निरंतर अहोरात्र प्रयत्न करणाऱ्या तुकया भक्त मधुसूदन महाराज यांनी आपले जीवन सर्वस्व तुकोबारायांच्या चरणाप्रती अर्पण केले. तपोभूमी भामचंद्र व भंडारा पर्वताचा स्थायी भाव, एकांत येथील पावित्र्य आणि निसर्गमयता अबाधित राहण्यासाठी संपूर्ण जीवन संघर्षमय बनवले. हा लढा त्यांचा व्यक्तिगत नसून वास्तविकपणे संतांचे पाईक म्हणून घेणाऱ्या आम्हा सर्वांचा आहे. परंतु आम्ही आमच्या कर्तव्यापासून च्यूत झालो आहोत म्हणून आम्हाला ते सातत्याने जागे करत आले आहेत. जगद्गुरू संत तुकोबांची साक्षात्कार व तपोभूमी कशी वाचेल या एकमेव ध्यासाने तळमळीने ते गेले अनेक वर्ष या परिसरात वारकरी संप्रदायाचे निष्ठेने कार्य करत आहेत. त्यांनी आपल्या आत्मबलावर उभा केलेला हा क्रांतीचा लढा शासनाला, प्रशासनाला व अनेक धनदांडग्या राजकीय लोकांना पुरून उरणारा आहे. हे अनेकांच्या लक्षात आल्याने काही भ्रष्ट राजकारण्यांनी, समाजकंटकांनी मधुसूदन महाराज यांच्या विरोधात कटकारस्थाने सुरू केली. तुकोबांची तपोभूमी, साक्षात्कार भूमी हस्तगत करून विध्वंस करणाऱ्या अनेक भूमाफियांनी, धनदांडग्या लोकांनी महाराजांना विरोध करून त्यांची बदनामी करण्याचा अटोकाट प्रयत्न केला व पुढेही करतील. परंतु हा वैराग्य सूर्य अचल स्थितप्रज्ञ राहिला आहे. ऐसा हा लौकिक कदा राखवेना, अभक्ता जिरेना संत संग. हे विश्वाच्या अंतापर्यंत चालूच राहणार आहे. याची खूनदाट तुकोबारायांच्या कृपाछत्राखाली राहून या तुकया भक्ताने अंगी चांगलीच बाणवली आहे. शालेय जीवनापासूनच या अवलियाने आपले संपूर्ण जीवन तुकोबारायांच्या चरणी समर्पण केले असल्याने आणि जगद्गुरू तुकोबारायांची अभंगवाणी आपल्या रोमारोमात भिनवली असल्याने निंदकाचे घर असावे शेजारी. हे तुकोबांचे अभंगवचन त्यांना तुमच्या आमच्या सारख्यांनी सांगणे अनाठायी ठरेल. सत्याच्या अभंग भूमिकेवर सततच महाराज ठाम राहतात याची आम्ही मित्रमंडळींनी जवळून प्रचिती घेतलेली आहे. इति संकलन व लेखन विजय दनाने.